मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन आणि पहिल्या गणपतीच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण गौरीचे माडे कसे भरतात तर त्यातल्याच काही रूढी आणि परंपरा आहेत, त्याबद्दल मी थोडासा एक प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ बनवण्याचा। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, नजारा बघा फक्त तुमच्यासाठी। कोकण, पाऊस आणि गणेशोत्सव आणि कोरा चहा, एक नंबर कॉम्बिनेशन। तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे खूप खास, कारण आजचा व्हिडिओ आहे कोकणातून। गणेशोत्सवासाठी मी कोकणामध्ये आलेलो आहे। तर गौरीचं आव्हान आणि विसर्जन सोहळा याच्या संदर्भात मी थोडीशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। येवा कोकण आपलं जसा। मित्रांनो, या कलशात जी पानं वापरलेली आहेत ती हळदीची पाने आहेत। या उत्सवात गौरी देवीचे आवाहन केले जाते आणि तिचे आगमन घरी होते। तिचे पूजन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात, जसे की खड्याच्या गौरी किंवा मुखवट्याच्या गौरी, आणि अखेरच्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते। जशा गावाच्या वेशी बदलतात तशा विविध परंपरा, रूढीही असतात। तसेच आमच्या गावात जैतापूर मधील आगरवाडीमध्ये अख्ख्या वाडीची ही एकच गौरी असते आणि ती खोतांची गौरी म्हणूनही प्रसिद्ध आहे।
गणपती पाठोपाठ येणाऱ्या गौराईच्या आगमनाने घरात चैतन्य द्विगुणित होतो. लाडक्या गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. महाराष्ट्रातच सगळीकडेच गौराईचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य, गोडाचा नैवेद्य, फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. पण कोकण आणि अन्य काही भागामध्ये गौराईचे आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी गौराई पूजनाला तिखटाचा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. गौराईच्या आगमनानंतर कोकणामधील अनेक घरांमध्ये सर्व महिला एकत्र झिम्मा, फुगडी, बस फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात. घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. गौराईच्या पाहुणचारात कोणतीच गोष्ट कमी पडू दिली जात नाही. महत्त्वाचे म्हणजे सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशिणी गौराईला तृप्त करण्यासाठी तिच्या आवडीची प्रत्येक गोष्ट केली जाते. मित्रांनो, उत्सव जरी एका घरात असला किंवा गौरी एका घरात जरी येत असल्या तरी पूर्ण गावचा सहभाग या कार्यक्रमात असतो आणि मुंबईतून येणारे चाकरमानी, गावकरी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने गौरीचे आगमन आणि विसर्जन या सोहळ्यात सहभागी होत असतात आणि हेच गावाची एकजूट दर्शवत असते. गौराईला तिखटाचं जेवण दाखवण्याची एक आख्यायिका सांगितली जाते. गौराईचे शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतीला आपले भूतगण दिले. हे भूतगण तिच्या रक्षणासाठी दिलेले असतात. गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला. त्यांनी तिची पूजा केली, तिला गोडधोड खायला बनवलं, तिचा चांगला पाहुणचार केला. गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले, पण गौराई त्यांना विसरली नाही. शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात राहण्याची सवय आणि मांस आवडत असे. त्यांची अडचण गौरी समजली आणि त्यांच्यासाठी मांसांची व्यवस्था तिने करायला लावली. त्यावेळी मांसाहार वर्ज्य असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ होती.
तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केले. या प्रसंगाची आठवण ठेवून जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्याबरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मटण केले जायचे. कारण ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे. त्या दिवशी मटण करतात, पण त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जात नाही, तर तिच्यासोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो, अशी ही यामागची आख्यायिका आहे. गौरीच्या दिवशी संपूर्ण गावामध्ये खोतबंधूकडून मटण वडेचा उत्तम भेद असतो. गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळे वलय आहे. यामध्ये गौरीची स्थापना करून त्याचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसवल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावलांनी डोक्यावरून या गौरींना घरात आणले जाते. यावेळी गौरी आली सोन्याच्या पावली, गौरी आली चांदीच्या पावली, गौरी आली गाई वासरांच्या पावली, गौरी आली पुत्रपुत्रांच्या पावली असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरीचे माहेरवाशिनीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र दागदागिने घालून सजवण्यात येते. गौरी म्हणजे पार्वती. थोडक्यात गौरी आणि गणपती यांच्यात आई आणि मुलगा हे नाते आहे. Heroin. Babu. Oi. आज भेटायचा
गौरीचा ओवसा म्हणजे गौरीला ओवासणे किंवा ओवाळणे हा एक पारंपरिक विधी आहे, ज्यामध्ये सुवासिनी गौरीच्या प्रतिमेसमोर सजवलेले सूप 5 वेळा ओवाळतात आणि त्यानंतर सूप तिच्यासमोर ठेवतात. ओवसा हे सौभाग्य, मंगल आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. नवविवाहित सुनेसाठी पहिला ओवसा महत्त्वाचा असतो. यात तिला सन्मान दिला जातो आणि गौरीचे आशीर्वाद मिळवले जातात. सुपात सोन्याचे मंगळसूत्र, खण, तांदूळ, नारळ, 5 प्रकारची फळे, मिठाई, इतर वस्तू ठेवून ओवाळले जाते आणि मनोभावे पूजा केली जाते. नाव काय रे तुझं? मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. येवा कोकण आपलोच असा.